बानू, तुला ज्या मानस सरोवरावर जायची इच्छा होती हे तेच मानस सरोवर। अहो हे समज बघितल्यावर आता काय बोलणार म्या? अहो केवढी सुंदर आहे ही जागा, समधीकडं कसं शांत शांत आहे। पण काय बानू? पर तेव्हा कैलास कुठं आहे? त्यांचं दर्शन व्हावं असं लई वाटतंय बघा मनात। बानू, त्या तिकडे तुला जे हिमशिखर दिसते आहे तोच म्हणजे कैलास। आणि त्याच्या जवळच हे मानस सरोवर। बानू, कैलास आणि मानस सरोवर हे मला अत्यंत प्रिय असे आहेत। तेव्हा अहो हे समज बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बघा। बानू, इथल्या कणाकणाला दिव्यत्वाचा स्पर्श आहे। इथल्या कोणत्याही पाषाणाकडे पाहिलंस तर त्यात तुला ज्ञात अज्ञात अशा देवी देवतांचे दिव्य असे आकार दिसतील। तेव्हा या अशी जागा हता असेल असं कधी बी वाटलं नव्हतं बघा। अहो हता आल्यावर असं वाटतं आहे का देव लोकातच आलो आहोत। बानू, ह्या साऱ्या सृष्टीची निर्मिती ही ब्रह्मदेवानी केली आहे आणि हे असे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना त्यांच्या मनात होती। असा त्यांचा मानस होता आणि हे चित्र प्रकट झाले आणि म्हणूनच हे मानस सरोवर त्रिमूर्तींचे अनन्यसाधारण महत्व असलेले स्थान म्हणजे कैलास आणि मानस। अजून जाग्याच आहात? हो, नेहमीप्रमाणे, पण आज कारण वेगळे आहे। मी सुद्धा रात्री गडावर सगळीकडे पाहून येते आणि मग शयन कक्षात जाते। काळजीत दिसता आहात। हो, कारण माझी काहीही चूक नसताना आयुष्यात सगळी सुख मला वाटून घ्यावी लागतात। पतीचेही विभाजन झाले आहे। हाळसा, ह्या दुःखातून तुम्ही आता बाहेर या। कशी येऊ देवी? आज यांनी स्वतःला अंतःपुरात बंद करून घेतले आहे। सकाळपर्यंत येतील ते बाहेर, पण तोपर्यंत बरंच काही घडलं असेल। म्हणजे देवी, इथे आपल्या दृष्टीला जे पडतं तसं नसतं। तुम्ही स्पष्ट का सांगत नाही? बानूला मानस सरोवरावर आणि देवी गंगा यांचे दर्शन घेण्याची इच्छा आहे। परंतु त्याचा आणि श्री खंडेराय एकांतात असण्याचा काय संबंध? असं काय करता आहात देवी? हे जेव्हा मला सूक्ष्मदेहाने मानस सरोवरावर घेऊन गेले होते तेव्हा काय घडलं होतं हे मला ठाऊक आहे। म्हणजे ह्या वेळी श्री खंडेराय बानूला मानस सरोवरावर घेऊन गेले आहेत किंवा घेऊन जाणार आहेत असं तुम्हाला वाटतं आहे का? अर्थात देवी, जे जे मला हवं आहे ते ते तिला हवं आहे आणि तिला जर सत्य आधी कळलं तर मी काय करू? जन्मभर एकटी राहू? त्यांनी तुम्हाला सांगायला हवं होतं। त्यावर त्यांचं एक कारण असणार। जेव्हा ते मला घेऊन गेले होते तेव्हा त्यांनी तिला कुठे सांगितलं होतं? पण ते माझी आणि तिची तुलना का करतायत? हाळसा, मला कळतंय,
परंतु आता गंगावतरणाचं आख्यान होणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला सहाय्य होईल. देवा, मला कैलासाचं दर्शन झालं आणि असं वाटतंय का त्यांच्याकडे बघतच राहावं. आणि असं वाटतंय का तुम्ही बी ततच आहे ती. ध्यान करत आहे ती. बानू, कैलास म्हणजे माझेच प्रतिरूप आहे. जर तू त्याकडे ध्यान देऊन पाहशील तर त्यावर तुला माझी खूण असलेल्या त्रिपुंडाच्या रेषा आढळतील. कैलासाच्या प्रत्येक दिशेचे एक विशेष महत्व आहे. कैलास मानस परिक्रमा ही एक गुप्त साधना आहे जी भविष्यात मनुष्याला कळेल. मनुष्य जन्मासाठी ती अत्यंत आवश्यक आहे. ह्या परिक्रमेची सुरुवात ही यमद्वारापासून होते. मनुष्याच्या पूर्वजन्माची पापकर्म नष्ट होऊन त्याला यातना रहित मृत्यू येतो. बानू, कैलास मानस परिक्रमा करताना निरनिराळ्या दिशेतून कैलास हा निरनिराळे भाव देऊन जातो. पूर्वेला आनंदाचे भाव, पश्चिमेला नंदीचे इच्छेचे भाव, उत्तरेला ज्ञानाचे भाव, तर दक्षिणेला बुद्धीचे भाव आणि पाचव्या दिशेला प्रत्यक्ष माझे दर्शन घडते. बानू, काय झालं? काय नाही देवा, पण असं वाटलं का म्या बी ततच आहे. बानू, तुला हे असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण त्या कैलासाशी तुझा गतजन्म जोडला गेला आहे. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता आहात. देवी, मी सांगणार. आधी मला तरी पाहू द्या. मग लवकर पहा. देव गडावर नाही. त्यांना श्री महादेवांशी विवाह करायचा आहे हे सगळ्यांना ठाऊक होतं, पार्वती देवींना देखील. मग अशा परिस्थितीत गंगादेवींचं तिथे असणं पार्वती देवींना खटकणारच. आणि म्हणून त्यांनी माघारी जायचं होय.